हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहे मिरचीची भजे। एकदम टेस्टी, कुरकुरीत, चविष्ट, आंबट, गोड, तिखट अशा आपण मिरचीचे भजे करणार आहे। पाऊस पडत असेल आणि मिरचीचे भजे केले तर घरचे सगळे खुशच होतील। आज आपण कांदा भजी, बटाटा भजी वगैरे करतच असतो, पण आज आपण आंबट, गोड, तिखट असे मिरचीचे भजे करणार आहे। झटपट होणारे, कुरकुरीत, टेस्टी असे मिरचीचे भजे करूया। त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया। बेसन घेतले, 1 मोठी वाटी, 4 चमचे तांदळाचं पीठ आणि लाल मिरची पावडर, हळद, गूळ आणि मीठ आणि चिंचेचा कोळ घेतला। या मिरच्या घेतल्या आपण बेसन घेतले। आता आपण तांदळाचं पीठ टाकूया। तांदळाचं पीठ टाकलं, त्याच्यात मीठ टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया आणि हळद टाकूया। हे आपण आता पाणी टाकून छान मिक्स करून घेऊया। याच्यात आपण हिंग पण टाकूया आणि आता आपण याच्यात थोडं पाणी टाकून मिक्स करूया। आता आपण हे मिक्स करून घेऊया। आपण कन्सिस्टन्सी जे आवड मिरचीचं आपण ते भिजवून घेतलंय। आता आपण हे तिखट, हळद आणि गुळाची पावडर घेतली आणि मीठ घेतले आणि हा चिंचेचा गोळ आपण टाकूया आणि हे मिक्स करून घेऊया। आता आपण या मिरच्या आहे ना सगळ्या अशा कापून घेतल्या आणि याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या। अशी आपण कापून घेऊ, अशी मध्ये मधले कापून घेऊया। आपण आपल्या हाताने अशा बिया काढून घ्यायच्या, आतल्या सगळ्या ज्या असतील त्या, आणि त्याच्यात आपण आता हे जे केलं होतं तिखट, हळद, मीठ, गूळ त्याच्यात आपण भरूया। आता आपण हे सगळं सारण केलं होतं बघा, आंबट, गोड, तिखट, आणि याच्यात आपण धणे पूड पण टाकणार। आपण याच्यात धण्याची पूड पण टाकली आणि हे छान आपण आता मिक्स करून घेऊया। आंबट, गोड, तिखट असं त्याच्या आतमध्ये सारण भरूया। आता आपण याच्यामध्ये सारण भरून हे आहे बघा। आपण आता याच्यामध्ये हे सारण भरूया, असं आतमध्ये पूर्ण आपण सारण भरूया, ज्याची चव ना आंबट, गोड, तिखट अशी। आता आपण ह्याच्यामध्ये ना सारण भरूया। हे बघा, याच्यात आपण हे सारण केलं होतं ते असं व्यवस्थित टाकून घेऊया आणि हे पण टाकूया, ह्याच्यात पण भरूया। असं आपण सगळं याच्यात व्यवस्थित भरून घेऊया आतपर्यंत, आणि ते बिया आपण हाताने काढून घेतले। असं आपण आंबट, गोड नाही चिरताना बघा, आपण मध्ये चीर दिली आणि मग कापलं आणि त्यातल्या बिया काढल्या। आता आपण याच्यात सगळं हे गोड, आंबट, तिखट जे सारण केलं आहे ते टाकूया, सगळीकडे लावून घेऊया असं व्यवस्थित। असं आपण सगळ्याला आता भरून घेऊया। एक मिरची याच्यात टाकूया आणि सगळं आपण असं याला सारण लावूया। असं इकडून आपण त्याला डीप करून सगळ्या साईडनी बघा लावून घेऊया आणि आपण आता सोनेरी रंग असतो पण तळून घेऊया। आपण छान सोनेरी रंगापर्यंत तळून घेऊया एकदम। आपण काढूया प्लेटमध्ये।
आपले ना आपण आंबट गोड तिखट असे मिरचीचे भजे रेडी आहे. झटपट होतात, कुरकुरीत आणि एकदम चविष्ट असे होतात, कारण की आपण त्याच्यात आतमध्ये जे सारण टाकलं आहे आंबट गोड तिखट असं टाकल्यामुळे जो सारण आहे ते एकदम टेस्टी लागतं आणि कुरकुरीत होतात. बघा वरचं एकदम कुरकुरीत होतात. तुम्ही पाऊस पडत असेल आणि घरच्यांना असे मिरचीचे भजे गरमागरम करून दिले तर लहानांपासून मोठे एकदम खुशच होतील. आणि वेगळं जर काही कांदा बटाटा भाजी खाऊन खाऊन कंटाळा येतो आपल्याला, तर झटपट होणारे कुरकुरीत भजे तुम्ही नक्की करून बघा. आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया अशा नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा. असाच मला सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा. थँक्यू.